त्यासाठी सर्व गोष्टी मी आपली हात करून माफी मागतो. आपण आम्हाला मोठ्यामध्ये माफ करावं ही इच्छा आपली माफी आशीर्वाद वाटेल. आपण माफ करणार ना काही तेरा जानेवारीला सगळ्या वाटतो तर पूर्वी आपल्याला आधी मला माफ करायचं. मित्रांनो तो पोरगा पहा नाही ती मस्त दिसते. क्या करना है? पहले तो हेयर कट करना है, लेंथ कम रखना है क्योंकि हेयर स्टाइल के लिए मुझे कम ही चाहिए. आप कहाँ से? नासिक. आपने मुझे बताया क्या वेडिंग तू वेडिंग है कौन है मुझे चेक करना है शेड आपके फेस के लिए और आपके हेयर डायरेक्शन के लिए कुछ गिने चुने ऐसे और उससे आपका हेयर का प्रॉपर लुक भी आएगा और एक अच्छे से थोड़ा हेल्थीनेस भी है. जर वाचवे तो होईल कॅप्टन पदाचा चौथा उमेदवार. आपली वेळ सुरू होत आहे आता. सगळ्यात शांतपणे सुरक्षा लागेल आणि सगळ्यात श्रेष्ठ वाटते की बिग बॉस मध्ये गेली पण लय वाटवलं बसलो होतो की आपल्याला गॅस येते कारण माझं युट्यूबला ना 15 लाख सबस्क्रायबर आहे. घ्यायला पाहिजे नव्हतं. ₹395 मंगलसूत्र. जा तिकडे कॉफी करणार नाही ना. ₹395 मंगलसूत्र खरेदी करायला येणार होता. ₹395 महाराष्ट्रीयन वाटली असते. काल कुठपर्यंत झालं होतं आपलं? मीठ लिहून दिलेलं. मिठाचं लिहून दिलं. हेमिटाईट आणि पॅराइड हे त्यामध्ये वापरू नये इथंपर्यंत झालेलं. त्याच्या पुढे काही वाक्य असेल तर काय माहित नाही. नाही त्याच्या पुढे झालंच नाही. मीच क्लास ऑफ केला होता. हो. ठीक आहे. ते सदा जॉईन होतोय पण त्याला काही होता येत नाहीये. ओके. रेंज इश्यू असेल. नेक्स्ट पॉइंट लिहा. क्रिस्टलच्या मदतीने क्रिस्टल चार्ज करणे. मॅडम किती वेळ सोडायचा? पहिलीच गोळ आहे. क्रिस्टलच्या मदतीने क्रिस्टल चार्ज करणे. आपण हिलिंग साठी पण एक ऑफलाईन क्लास घेऊ. आपण हिलिंग प्रॉपर शिकवू तेव्हा. ठीक आहे. मदतीने क्रिस्टल चार्ज करणे. लिहा. सेलेनाइट किंवा कार्नेलियन सारख्या सेलेनाइट
किंवा कार्नेलियन सारख्या क्रिस्टलने इतर क्रिस्टल चार्ज होता. परत एकदा सांगा मॅडम वाक्य. सेलेनाइट किंवा कार्नेलियन सारख्या क्रिस्टलने क्रिस्टल चार्ज होतात. मॅडम किती वेळ झाला चालू होऊन? 2 मिनिटं. मला जरा पॉइंट सांगताय का? मी दिलेले नाहीये. क्रिस्टलच्या मदतीने क्रिस्टल चार्ज करणे. लिहा. क्रिस्टलच्या मदतीने क्रिस्टल चार्ज करणे. सेलेनाइट किंवा सेलेनाइट किंवा कार्नेलियनच्या क्रिस्टलने कार्नेलियन सारख्या क्रिस्टलने इतर क्रिस्टल चार्ज करावे. या क्रिस्टल सोबत दुसरे क्रिस्टल रात्रभर ठेवल्यास ते चार्ज होतात. हर्षल दादा, माझं एक काम आहे तुमच्याकडे. तुम्ही त्या लेकुरवाळे सरांना आहे ना लिहिलेल्या नोट्स टाकून द्या. काय झालंय, युट्यूबला ते रेकॉर्डिंग टाकलेलं आहे, परंतु विषय असा झालेला आहे त्या रेकॉर्डिंगला ईमेल ऍड होत नाहीये आणि पब्लिक जरी केल्या तरी त्या दिसत नाहीये. अच्छा, म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे ते का तुम्ही परवा दिवशी जे दिलेले त्या म्हणताय तुम्ही? नाही, जे तुम्ही लिहिलेलं आहे ना, आपण लाईव्ह क्लासला जे मी नोट्स लिहून दिलेल्या आहे ना त्या तर मी दुसऱ्या कुरिअरला टाकून देईल, पण ज्या लिहिलेल्या आहे ना त्या पाठवून द्या. ठीक आहे, काय हरकत नाही, पाठवतो. हा, त्यांना काय सांगा मग. हो, सांगेन त्यांना. हो, ठीक आहे. चालेल चालेल. मी ग्रुपवर फोटो टाकलाय. सॅलेनाइट प्लेट आहे खाली आणि त्याच्यावर क्रिस्टल ठेवले. या पद्धतीने ते चार्ज होतात. त्याला बाकी दुसरं काही करायची गरज पडत नाही. मॅडम तुम्ही दुसऱ्या ग्रुपला फोटो टाकलाय ज्योतिषीचे. दुसऱ्या ग्रुपला गेला? अरे राम, हो मॅम. एक मिनिट. अरे राम. पाठवलाय.
मॅडम ते प्लेट कितीला बसते मग तुम्ही विचारतो म्हटलं होता. 150-200 रुपयाला. ठीक आहे. प्लेट महाग नाही आहेत त्याची. मॅडम नेक्स्ट पॉइंट उपलब्ध घे. असेल तर माझं त्या हॅलो, हा बोला. उपलब्ध असेल सॅलिनेट प्लेट तर मला एक पाठवून द्या ना त्या रुबिक ठीक आहे. कॉइन सोबत. ठीक आहे चालेल. नेक्स्ट लिहा भूमिक पुरणे. हो. क्रिस्टल हे सुरक्षित ठिकाणी जसे की बागेत, तुळशीच्या मातीत, पुरून ठेवल्यास त्यातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ठीक आहे. सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. नेक्स्ट पॉइंट लिहा पाण्यात विरघळणारे क्रिस्टल. मलाकाइट, ऑलिव्ह, पॅराइट, कॅमेलियन, कॅल्साइट, टूमलाइन, अंबर, ॲमेझोनाइट, हॅलाइट, हेमाटाइट हे पाण्यात विरघळतात ही रत्न. मॅडम त्याला काही टायमिंग असतो का नुसतं पाणी लागलं तरी विरघळतं? नाही जर तुम्ही 12 तासाच्या वर ठेवताय तर मग ते विरघळायला सुरुवात होतं. पॅरेट तर असाच विरघळतो, परंतु बाकीचे जे आहे ते 12 तासाच्या वर विरघळायला सुरुवात होतं.
ओके ओके. नेक्स्ट लिहा क्रिस्टलचे विविध प्रकार. काय झालं? एवढं काय लावलंय तुम्ही? आयांना नाही आले? जेवण करून यायला. लिहा क्रिस्टलचे विविध प्रकार. फर्स्ट लिहा पिरॅमिड. पिरॅमिडचा फोटो टाकते मी. या टाइप पिरॅमिड. आकार हा खाली रुंद आणि वरती टोकदार. पिरॅमिड हा ऊर्जा वाढवण्यासाठी एक शक्तिशाली आकार मानला जातो. हे आध्यात्मिक जागृती, लक्ष केंद्रित करणे, ऊर्जा मानला जातो त्याच्यानंतर आध्यात्मिक जागृती, लक्ष केंद्रित करणे, उच्च कंपन, मॅडम थोडं स्लो घ्या. थोडं स्पीड जास्त होतोय. ठीक आहे. उच्च कंपन, आकर्षित करण्यासाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा गोलाकार. गोलाकार. गोलाकार क्रिस्टल हे हृदयाच्या आकाराचे स्फटिक, प्रेम, करुणा, भावनिक उपचार, आणि संबंधांचे प्रतीक आहे. ते हृदय चक्राला सक्रिय करून सुसंवाद, संतुलन, शांतता आणि एकोपा निर्माण करतं.
आणि सर्व दिशांना समान ऊर्जा देतं. सर्व दिशांना समान ऊर्जा देते. नेक्स्ट लिहा हार्ट शेप, हृदयाचा आकार. हृदयाच्या आकाराचे स्फटिक हे आत्मा, प्रेम, भावना, करुणा, करुणा आणि इतरांशी कनेक्शन वाढवतो. करुणा वाढवून इतरांशी कनेक्शन वाढवतो. नेक्स्ट लिहा अपर पॉइंट. काय म्हणला? टॉवर पॉइंट. परत परत सांगा एक वेळ मॅडम, समजलं नाही. टॉवर पॉइंट. टॉवर पॉइंट हा आकार खाली रुंद आणि वरती टोकदार खांबासारखा असतो. टॉवर किंवा पॉइंट स्फटिक ऊर्जा एका विशिष्ट दिशेने केंद्रित करतं. आणि ती वरच्या दिशेने किंवा बाहेरच्या दिशेने प्रक्षेपित करते. हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी
आणि एखाद्या विशिष्ट हेतूवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट घ्या क्लस्टर. क्लस्टर क्लस्टर आकार हा क्लस्टरचा फोटो टाकलाय मी. क्लस्टर आकार हा अनेक लहान स्फटिकांचे एकत्र वाढलेला समूह आहे. एकत्र क्लस्टर वाढलेलं एकत्र वाढलेलं समूह आहे. क्लस्टर हे अनेक बिंदूंमधून ऊर्जा उत्सर्जित करते. क्लस्टर हे अनेक बिंदूंमधून ऊर्जा उत्सर्जित करते. ज्यामुळे ते जागेतील ऊर्जा शुद्ध आणि वाढवण्यासाठी उत्कृष्ट ठरतात. मॅडम हम्म अनेक बिंदूंमधून ऊर्जा इथपर्यंत हे झालं, परत बाहेर पडलो तुम्ही त्यातनं. परत सांगता? उत्सर्जित करते. ज्यामुळे ते जागेतील ऊर्जा शुद्ध आणि वाढवण्यासाठी उत्कृष्ट ठरते. ते एकाच वेळी अनेक दिशांना ऊर्जा पसरवतात. नेक्स्ट लिहा थंबल.
टाकलाय मी. थंबन हे बहुतेक लोकांमध्ये मॅडम परत एक वेळ सांगा, थोडं गडबड होते. थंबन हे थंबल की टंबल? थंबल हात बोट, थंबल स्ट्रिंग आपण म्हणतो तसं. बहुतेक लोकांमध्ये हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. जे मशीनद्वारे पॉलिश केले जातात. खिशात आणि पर्समध्ये ठेवण्यास सोयीस्कर असतात. यातले पॅराइट सुद्धा आहे, जे पॉकेटमध्ये जर ठेवले तर मनी अट्रॅक्शन वाढतं. हातात नाही घातले तरी चालतं. खिशात आणि पर्समध्ये ठेवण्यास सोयीस्कर असतात. नेक्स्ट घ्या स्लाइस. पुन्हा एकदा सांगता का मॅडम? स्लाइस काप, आपण जसं काकडीचे स्लाइस वगैरे म्हणतो तसं स्लाइस. या प्रकारात क्रिस्टलचे अंतर्गत या प्रकारात क्रिस्टलच्या अंतर्गत क्रिस्टल पॅटर्न असतात. आणि ते खूप आकर्षित असतात. त्याचा वापर दागिन्यांसाठी केला जातो. ह्याच्यानंतर लिहा मार्कबा. काय म्हणले मॅडम? मार्कबा मार्कबा हा एक प्राचीन आध्यात्मिक आणि गूढ आकार आहे.
मर म्हणजे फिरणारा प्रकाश. का म्हणजे आत्मा. बा म्हणजे शरीर किंवा वास्तविकता. याचा अर्थ असा होतो की प्रकाश, आत्मा आणि शरीर यांना जोडणारे एक फिरणारे क्षेत्र आहे. फिरणारे क्षेत्र आहे. अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये विशेषतः इजिप्त आणि हिब्रू परंपरेत हिब्रू परंपरेत मार्कबा हे आध्यात्मिक प्रकाश म्हणून ओळखले जाते. जे व्यक्तीला उच्च चेतनेच्या स्तरावर पोचवण्यास मदत करते. नेक्स्ट लिहा अंडी. फोटो टाकते मी. अंडी म्हणलात का मॅडम? अंडी जसं शिवलिंगावर ते असं लिंबूतच आपलं स्फटिक टाइप्स लिंग असतं त्या आकाराचं. त्याला क्रिस्टल अंडाकृती मध्ये आपण अंडाकृती हा त्याकृती. लिहा अंडाच्या आकाराच्या स्फटिकचा संबंध हा प्रजनन क्षमता, क्रिएटिव्हिटी, नवीन सुरुवात
करण्यासाठी केला जातो. ऊर्जा संतुलन करण्यासाठी आणि जातकाला हिलिंग करण्यासाठी या आकाराचे क्रिस्टल वापरला जातो. लिहिलं? हो मॅडम. बाकीचं उद्या पाहू आजच्या दिवस. मॅडम ते एक विचारत होतो शंका. ते टॉवर क्रिस्टल काही नीट कळलं नाही. टॉवर पॉइंट क्रिस्टल तर उद्या जरा काय सांगितलं तर बरं होईल परत. काय टॉवर पॉइंट क्रिस्टल नीटचा कळाला नाही. तो जर उद्या जरा परत टॉवर सांगितलं तर पॉइंट बरं. क्रिस्टल जो आहे तो ऊर्जा जी घरातली किंवा आपल्या जवळची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा बाहेर निगेटिव्ह ऊर्जा बाहेर फेकणं आणि शुभ ऊर्जा ऍक्टिव्ह करायचं काम करतं. आता आपण वास्तूमध्ये शिकणार आहोत ते, पण मी आता सांगते. आपण वास्तूमध्ये ज्या रेमेडीज करतो, आता फॉर एक्झाम्पल दक्षिण दिशेला तुमची खिडकी आलेली, पण ती खिडकी आपल्याला बंद करता येत नाही, असं होतं ना. तर हो, मग बरोबर. आपल्याला फक्त बाहेरून शुभ ऊर्जा घ्यायची आहे आणि अशुभ ऊर्जा बाहेर फेकायची. त्यासाठी हे टॉवर क्रिस्टल त्या खिडकीमध्ये वापरले जातात. आलं लक्षात? हो, आलं. कारण आपण दक्षिण दिशेला दरवाजा नाही सांगतो, मग दक्षिण दिशेचा दरवाजाची ऊर्जा थांबवण्यासाठी टॉवर क्रिस्टलचा वापर तिथे केला जातो. ओके मॅडम. ते उपाय आपण वास्तूचे उपाय शिकणार ना, त्यात तो पॉइंट पूर्ण क्लिअर होईल. कोणता क्रिस्टल कुठे युज होणार वास्तूमध्ये. ओके मॅडम, ठीक आहे. ठीक आहे, चालेल, थांबूया मग. हो मॅडम. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम. श्रीराम जय परशुराम.